आज आपण कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत करणार नाही। आज ही चर्चा आपण करणार आहोत या लढाईमध्ये कायदेशीर लढाई लढणाऱ्या त्या प्रत्येक स्टेक होल्डर सोबत, कायदे तज्ञांच्या सोबत। म्हणून या चर्चेत सहभागी होण्यासाठी आज आपल्या सोबत मान्यवर पाहुणे हे सगळे कायदे तज्ञ आज बोलवलेले आहेत। आपल्या सोबत कायदे तज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव सर आहेत। राव सर, स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील यांचे वकील ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होतील। या चर्चेत मराठा आंदोलक ज्यांनी ओबीसींच्या मधून आरक्षण मिळावे यासाठी पहिली याचिका केली औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये, आणि ते ॲडव्होकेट गजानन कदम आपल्या सोबत आहेत। मुंबई उच्च न्यायालय आणि संभाजीनगर हायकोर्टमध्ये ते प्रॅक्टिस करतात आणि कायदे तज्ञ आहेत। ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ॲडव्होकेट मंगेश ससाणे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत, ओबीसी आंदोलक आहेत आणि वकील सुद्धा आहेत। आपल्या सोबत अजून एक पाहुणे येतील, ते ओबीसी आंदोलक म्हणून प्रकाश भागरथ हे आरक्षणाचे अभ्यासक आहेत, ते सुद्धा आणि आंदोलक सुद्धा आहेत, त्यामुळे ते सुद्धा या चर्चेत सहभागी होतील। पण या चर्चेची सुरुवात मला ॲडव्होकेट गजानन कदम यांच्यापासून करायची आहे। ती याच्यासाठी, गजाननजी, जेव्हा ही मागणी केली जाते, मनोज जरांगे पाटील म्हणतात की आता पर्याय नाही, ओबीसी मधूनच आरक्षण हा एकमेव पर्याय आहे, असं तुम्ही सुद्धा मांडणी करताय का? तो एकमेव पर्याय आहे असं तुम्हाला वाटतंय? जी आताचा जो विषय आहे की हे खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे जरांगे पाटलांची, ही आता ओबीसीचं आरक्षण मागते, तर आता खऱ्या अर्थानं मराठा समाज हा ट्रॅकवर आलेला आहे। बर, कारण की सुप्रीम कोर्टानं जे आपल्याला अगोदर जे महाराष्ट्र सरकारनं जे आरक्षण दिलं होतं, तर ते माननीय उच्च न्यायालय मुंबईनं ते आपलं बरोबर ठरवलं आणि ते सस्टेन झालं, आणि मग त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका झाली आणि सुप्रीम कोर्टानं ते सगळं गायकवाड कमिशनच्या शिफारशी फेटाळून लावल्या आणि आपल्याला जे आरक्षण आहे मराठा समाजाला दिलेलं ते क्वॅश अँड सेट असाइड केलं, ते रद्द झालं। आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आणि त्याच धर्तीवरचं जे आरक्षण आता दिलेलं आहे आपल्याला 2024 मध्ये, जे 10% जे आरक्षण दिलेलं आहे आपण जे बोलतोय, ते आरक्षण चॅलेंज केलेलं आहे परत मुंबई हायकोर्टात, आणि त्याच्यावरती मुंबई हायकोर्टानं सध्या स्टे दिलेला नाही। याचा अर्थ असा नाही की ते आरक्षण कायद्याच्या पटलावर ताऊन सलाखून ते कन्फर्म झाले असं नाही म्हणू शकत आपण। आता उद्या जरी मुंबई उच्च न्यायालयाने सध्या स्टे नाही दिला आणि ही याचिका फेटाळून लावली आणि हे आरक्षण जरी रद्द नाही केलं, तरी मागच्याच परिस्थितीनुसार हे परत सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकतं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट परत तसाच निर्णय देऊ शकते। त्यामुळे कायद्याच्या पटलावर हे आरक्षण टिकणं शक्य नाही। त्यामुळे जे आणि ते 2021 मध्ये जे निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही इंदिरा साहनीच्या जजमेंटनुसार जी 50%ची जी कॅप आहे त्याच्यावरती जात आहे, तो एक मुद्दा होता। त्याच्यामुळे आपलं जे रिझर्वेशन टिकू शकलं नाही, आणि ज्या शिफारशी होत्या त्याच्यामध्ये क्वांटिफाईड डाटा कोर्टाला वाटलं की तो योग्य नाहीये। याचा अर्थच असा की क्वांटिफाईड डाटा जो आयोगाने तयार केला होता तो डाटा व्यवस्थित आहे, तो व्यवस्थितपणे आपल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं मांडणं गरजेचं होतं, ते सुप्रीम कोर्टामध्ये मांडणं गरजेचं होतं। त्याचं कारण असं आहे की ज्या मराठा समाजामध्ये कुणबी म्हणून जिथं जिथं ज्यांच्याकडे कुणबी हे नाव नोंदी आहेत त्यांना आरक्षण ओबीसी मध्ये मिळतं, आणि त्या कुणबी समाजासोबत संबंध महाराष्ट्र रोटी बेटी व्यवहार आहेत। आमच्याच कोणत्या बहिणी आहेत, रिलेटिव्ह आहेत जे इकडं विदर्भात आहेत, आणि आता काय झालं मराठवाड्यामध्ये आपण बघितलेलं आहे की डायरेक्टली काही ब्रिटिशांनी शासन केलं नाही, होती तेवढे काही आपण मराठवाड्यातले लोक जे काही शिकलेले नाहीत, आणि ते शिकलेले सुज्ञ जे विदर्भातले मराठी होते बिचारे, त्यांनी कुणबी लावलं। फक्त यांच्या नासमजपणामुळं किंवा त्यावेळेस दुर्लक्षित याच्यामुळे जर यांनी जर कुणबी लावलेलं, जर आज कुणबी मानत नसतील तर काय? कुणबीची व्याख्या काय? की जे कोळवणूक करतात, जे शेती करतात, जे शेतमजुरी आणि शेती करतात, ते सगळे कुणबी आहेत आणि त्यांचे एकमेकांशी सगळ्यांशी रक्ताचे नातेसंबंध आहेत। त्यामुळं ओबीसीच्या ज्या काही निकष आहेत त्याच्यामध्ये मराठा समाज जो आहे तो व्यवस्थित बसतो, आणि त्यानुसार मराठ्यांना ओबीसी मध्येच आरक्षण मिळू शकतं। आता राहिला प्रश्न मग एवढा मोठा मराठा समाज यांना जे काही चाललंय सध्याचं गव्हर्नमेंटचं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लावणार पण मराठ्यांना आरक्षण देणार, हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे।
लक्षात घेतलं पाहिजे. आपण एक साध्या पद्धतीनं मोजणी करूया. आता थोडंसं मी इलॅबोरेट करतो, थोडा 2 मिनिटं अधिक वेळ घेईल मी. पण हे सांगणं गरजेचं आहे. हे सगळ्या स्टेक होल्डर्सला किंबहुना सगळ्या ज्या पार्टीज आहेत राजकीय सत्तेत जे आता आहेत आणि मागे जे सत्तेत होते, करण्याची गरज आहे आणि या गोष्टीकडे बघण्याची गरज आहे. 13% एससी समाज आहे महाराष्ट्रात, बांधवांना 13% आरक्षण मिळते आणि 7% एसटी आहे, त्यांना 7% मिळतं, असं 20% मिळतं. आणि एससी आणि एसटीला त्यांच्या लोकसंख्येच्या 100% म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं, म्हणून 20% लोकसंख्येला 20% आरक्षण मिळतं. पण ओबीसीचं तसं आहे का? नाही. ओबीसी बद्दल संविधान काय म्हणतं की ओबीसीच्या लोकसंख्येच्या 50% पेक्षा येत नाही ओबीसीला. याचाच अर्थ जर करता आपण टोटल 32% आरक्षण पकडूया ओबीसीचं, त्याच्यात एनटी, व्हीजे, एनटी हे सगळं सब कंपार्टमेंट्स मी त्याच्यातच घेतो. त्यानुसार जर आपण पाहिलं विलासजी, तर ते 32% आरक्षण जर सस्टेन करायचं असेल ओबीसी आणि सगळ्या जे ओबीसीचे सब कास्ट जे आहेत त्यांचं सगळ्यांचं आपण जर 32% जर सस्टेन करायचं असेल तर 64% लोकसंख्या पाहिजे त्यांची. 64 जर पकडली आपण, 64 आणि ही 20 किती होते? 84. त्याच्यात आपला जो उच्चभ्रू ब्राह्मण समाज आहे, बाकी जो समाज आहे त्यांचं 6% पकडू, ते झालं 84 आणि 6 झालं 90%. आपण आणि आपण मराठा आपला मुस्लिम समाज आपण 10% पकडू, तसा 17% आहे. पण आपण समजू की बाबा त्यांना ओबीसी मध्ये बऱ्याच त्यांच्या जाती समाविष्ट आहेत, म्हणून त्यांचं 10% पकडू, ते झालं 100 झालं सगळं. आता मराठा समाजाचं जे आरक्षणाची याचिका फेटाळताना सुप्रीम कोर्टाच्या त्या जजमेंटनुसार आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की साधारणतः एक 30% लोकसंख्या, 30 ते 32%, पण 30% पकडूया आपण मराठा समाजाची आहे. याचा अर्थ किती होते लोकसंख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांची? मग 130% होते. याचाच अर्थ आपण कुठेतरी गफलत करतोय. याचाच अर्थ मराठा समाजाची जी भाकरी होती ती आपल्या ओबीसी बांधवाच्या ताटात गेलीये आणि आता कुणालाच वाटत नाहीये की त्यांना परत द्यावी. याचाच अर्थ असा आहे की मराठा, मी विचारतो आता, मला कळलं तुमचं असं म्हणणं आहे की मोठा घोटाळा झालाय आणि एक प्रकारे मराठा समाजाची जी हक्काची भाकरी होती ती भाकरी ओबीसींच्या ताटात गेलेली आहे. ती ताटातली भाकरीच आम्ही मागतोय. खरं तर मला त्याच्याबद्दलचं कायदेशीर मत जाणून घ्यायचंय राव सरांकडून, पण त्याच्या आधी ॲडव्होकेट मंगेश ससाणी यांच्याकडे जातोय. मंगेशजी, मांडणी जी त्यांनी आता केली त्याच्यावरचं तुमचं प्रतिपादन काय? दुसरी बाजू, हक्काची भाकरी काढून घेतली गेली, ओबीसींच्या वाटेला गेली असं त्यांचं म्हणणं आहे. ऑडिओ म्यूट आहे तुमचा. विलासजी, आता वकील साहेबांनी जी मांडणी केली ती खरं तर एकतर्फी होती. अत्यंत आदराने मी सांगतो त्यांच्या, कारण की ते जे म्हणतात ते की आमची हक्काची भाकरी होती. मुळात जे ताट म्हणजे आरक्षणाचं तत्व काय, तर तत्व कशापासून तरी संरक्षण आहे. ज्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व, इनएडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे हजारो वर्षाच्या जातीच्या उतरंडीमुळे, तर त्यांच्या संरक्षणासाठी 340 कलम संविधानामध्ये आहे. आणि मग कुठेतरी ज्या प्रस्थापित जाती आहे, ज्या राज्यकर्त्या जमाती आहे, त्यांच्यापासून कुठेतरी तुम्हाला नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये संरक्षण मिळावं आणि प्रतिनिधित्व मिळावं, याच्यासाठी हे आरक्षणाचं तत्व आहे. त्यामुळे आम्हाला ते ताट, तुमच्या ताटातनच आम्हाला चतकोर कुठेतरी पोटभर मिळावं म्हणून तरी ते आरक्षणाचं तत्व आहे. ते आता एक ताट येतं बघा, त्याच्यामध्ये कप्पे केलेले असतात, तसाच कप्पा एससी साठी आहे, एसटी साठी आहे. कारण की प्रस्थापित जाती तुम्हाला प्रतिनिधित्व देणार नाही आणि हे आरक्षणाचं तत्व आहे. तुम्ही गफलत करू नका, हे प्लेन ताट नाहीये. कप्पा कशासाठी केलेला आहे, तर संरक्षणासाठी. आता राहिला दुसरा प्रश्न, यांनी जे आता जो 5 मे 2021चा त्यांनी जे गणित मांडलं त्याच्याबद्दल सांगू शकाल तुम्ही? 130% कसं काय होईल असं ते म्हणतायत? नाही, हे गणित असं मोगम बऱ्याच दिवसापासून मांडलं जातंय. याच्यामध्ये एससी एसटीची दशवार्षिक डिकेडल कास्ट सेन्सस होतो प्रत्येक जिल्ह्यामध्ये, त्याचं प्रमाण कमी जास्त आहे. आणि जे आपण म्हणतो की शेड्युल्ड एरियाज आहे, जे 5 ते 6 जिल्हे आहेत, त्याच्यामध्येच हे प्रमाण 20% पर्यंत जातं एससी एसटीचं. त्याच्यामुळं मुळातच ही मांडणी चुकीची आहे. तुम्ही जे तुमचे याच्यातले जे जिल्हे आहेत, म्हणजे नागपूर, गोंदिया वगैरे, त्यानंतर पालघर, अशा याच्यामध्ये एक्सटेंड होतं, ते 20%च्या वरती जातं. त्याच्यामुळे सगळीकडेच अशी हे नाहीये.
दुसरा विषय, ओबीसीची जी आकडेवारी होती लास्ट नॉन कास्ट सेन्सस 1931चा, त्याच्यामध्ये भारतामध्ये 54% ओबीसीची लोकसंख्या होती. महाराष्ट्राची किती लोकसंख्या आहे बरं, काही आहे त्याचा आकडा आपल्याकडे? मग हे कुठल्या आधारावर ओबीसीना जे 27% आरक्षण दिलं त्याचा आधार काय? नाही सांगतो मी. ज्या वेळेस हे मंडलचा विषय आला त्यावेळेस मुळात आपल्या आरक्षणाचं तत्व SC ST ला 20% आरक्षण होतं आणि 10% ओबीसीला, म्हणजे BD देशमुख कमिटीच्या वेळेस जे 14% आणि 4% VJNT ला होतं, असं 34% आरक्षण होतं. पण इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये 9 जजच्या कॉन्स्टिट्युशनल बेंचने बऱ्याच गोष्टीवर उहापोह केला आणि तिथं मुळातच इंदिरा साहनी आणि तिचे जे सहकारी होते हे गुणवत्तेच्यासाठी भांडत होते की 50% हे गुणवत्तेसाठी आहे, मग ते कुठंतरी 50% मध्ये बसवावं म्हणून ते राहिलेल्या 34% मध्ये 14% वाढवलं. हे असं गणित झालेलं आहे. कुठल्याही वाढवले जर असेल ते जर वाढवलेलं असेल तर मग ते मराठा समाज म्हणतो आम्हाला द्या ना, ते असं देता येईल का? मुळात मी परत तेच म्हणतोय, आम्हाला द्या, तुम्हाला द्या. मुळात आरक्षण म्हणजे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस साठी जो समाज सामाजिक मागास आहे. नाही, ठीक आहे. पण एक आहे, वकील साहेब मला सांगा, तुम्ही आता बोलताना म्हणालात की ते एक्स्ट्रा जे होतं ते वाढवलं. आता ते एक्स्ट्रा जे आहे ते आता समजा मराठा समाजातल्या व्यक्तींचं असं म्हणणं आहे, आंदोलकांचं असं म्हणणं आहे की ते जे एक्स्ट्रा आहे ना ते त्या एक्स्ट्रामध्ये आम्हाला बसवा. आता त्याच्याबद्दलची पडताळणी काय ती मी त्यांना विचारतो, आपले कायदे तज्ञ आहेत त्यांना विचारतो. पण हे एक्स्ट्रा आहे की नाही सांगतो मी. एक्स्ट्रा नाहीये, मुळात कमी होतं, मुळात 34%च कमी होतं. ज्यावेळेस BD देशमुख कमिटी होती त्यावेळेस 180 जाती होत्या. त्याच्यानंतर मग ते JRनी, त्यानंतर मग इंदिरा साहनी ज्यावेळेस मंडल आयोग लागू केला, त्यानंतर जोपर्यंत 2000 सालचा मागासवर्ग आयोग अधिनियम आला आणि मागासवर्ग आयोग नेमायला सांगितलं, त्याच्या आधी एक गॅप होता. त्याच्यामध्ये मुटाटकर कमिटी होती. अशा प्रत्येक राज्याच्या कमिट्या होत्या. या मुटाटकर कमिटीने त्यावेळेस व्हेरीफाय केले आणि ती संख्या वाढत 260 झाली, 280 झाली, आता ती 340 झाली. त्याच्यामुळं वाढीव आहे हे अजिबात नाहीये, मुळात कमी होतं. मुळामध्ये जर आपण मंडल आयोगाचं हे केलं तर त्याच्यामध्ये 280 जाती डिफाईन केल्या महाराष्ट्रातल्या. पण त्या आल्या कधी? त्या मुटाटकर कमिटी नंतर खत्री कमिशन. आतापर्यंत 53 रिपोर्ट आहेत. मुटाटकर झालं, खत्री झालं, त्याच्यानंतर सराफ आलं, बापट आलं. मग ह्या सगळ्यांनी डिफाईन केल्या ना जाती. सामाजिक मागासले पण तपासलं, ऍड करत गेलं. त्यामुळं एक्स्ट्रा कोणाचं काही नाही. मुळात मी तर म्हणतो कमी आहे. बरं, ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे कमी आहे, त्यांचं म्हणणं आहे एक्स्ट्रा आहे, घोटाळा आहे याच्यामधला. कायदे तज्ञ ॲडव्होकेट गिरीश राव आपल्या सोबत आहेत. राव सर, एखाद्या समाजाला, एखाद्या जातीला जेव्हा ओबीसी मध्ये टाकायचंय, त्याची वर्गवारी करून टाकायचंय, तर त्याच्याबद्दलची प्रक्रिया नेमकी काय आहे? या निवडणुकीच्या आधी सुद्धा काही जातींना आता आपण ओबीसी मध्ये टाकल्याचं बघितलं. त्यानंतर आता ससाणे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे काही 101 जाती तर मंडल आयोगाच्या नंतर पुन्हा टाकलेल्या आहेत. तर ही एखादी जात अशी उचलून ओबीसी मध्ये टाकण्याची प्रक्रिया काय आहे? कधी टाकलं जातं? त्याच्यासाठी पहिले कमिशन नेमावं लागणार. कमिशननी कन्क्लुजन आलं पाहिजे की ही जमात किंवा जात आहे ती ओबीसी किंवा कुठल्याही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये राहिली पाहिजे. जर त्या कॅटेगरीमध्ये राहिली तर ते रेकमेंडेशन करतील. त्या रेकमेंडेशनच्या बेसिसवरती त्यांना त्याच्यानंतर ते GR काढतील किंवा मग जर कायदा बनवायचा तो कायदा बनवतील. तर आता जर आपण जर मराठा समाजाबद्दल जर बोलतोय, आता जो आपला जो विषय आहे त्यांचे काय फोर्स करतायत की नाही आम्हाला ओबीसी मध्येच पाहिजे. तर पहिली गोष्ट आपल्याला हे समजलं पाहिजे, जे रिझर्वेशन आरक्षण आपण बोलतो त्याचा उद्देश काय आहे. उद्देश आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्ये वापरलेला शब्द ऍडव्हान्समेंट म्हणजे अपलिफ्टमेंट. जर अपलिफ्टमेंट कोणाला पाहिजे, जी जात किंवा समाज जो खालती आहे त्यांना तो ऍडव्हान्समेंट पाहिजे. त्याच्यासाठी आपण एकदा हा पहिला प्रयत्न केलेला 2018 साली जेव्हा आंदोलन झालेलं तेव्हा आपल्याला 2018 साली पहिला कायदा आलेला. तो कायद्यामध्ये 16% रिझर्वेशन होतं आणि ते रिझर्वेशन बॉम्बे हायकोर्टाने ग्राह्य धरलेलं. फक्त त्यांनी तो पर्सेंटेज होते तर 12 आणि 13 केलेले, पण सुप्रीम कोर्टाने ते रद्द केलेला. म्हणजे ह्याचा अर्थ असं, कारण जेव्हा तुम्ही 50%ची बाउंड्री जेव्हा क्रॉस करतात तेव्हा कॉन्स्टिट्युशनली त्याची जी स्क्रुटिनी होते
ती खूप स्ट्रिंजंट होते. नाही, त्याच्यामुळे मग मुद्दा हा आहे की आता ज्या सगळ्या जातींना ओबीसी मध्ये टाकलं गेलं तो सगळा ते फॉलो केलं गेलं का? तुम्ही जी प्रोसेस सगळी सांगितली आता, एखाद्या जातीला ओबीसी मध्ये टाकण्याच्या बद्दलची जी प्रक्रिया आहे ती सगळी प्रक्रिया पार पाडली गेली का? तुम्ही देताय उत्तर त्याचं? हां, मंगेशजी. मी एकदम जबाबदारीने सांगतो, याच्यामध्ये मी 10 वर्षापासून काम करतोय. माझ्याकडे 1 ते 57 रिपोर्ट्स आहे. अगदी बीडी देशमुख कमिटीपासून, मुटाटकर समितीपासून सगळे रिपोर्ट्स आहे. मी तुम्हाला त्यांचा टेन्युअर सांगतो. मुटाटकर समिती नोव्हेंबर 1992 यांनी 147 जाती त्यांच्या टेन्युअर मध्ये मागासले पण तपासून शिफारस केली आणि सरकारने त्यात घेतल्या. मुटाटकर समितीचं रूपांतर खत्री कमिशन मध्ये झालं. ज्यावेळेस इंदिरा साहनी मध्ये सांगितलं की राज्याचं कमिशन करा. 1995 ते 2021 पर्यंत याचं टेन्युअर होतं खत्री कमिशनचं. त्यांनी पण 20-30 जाती त्यांनी घातल्या. नंतर बापट कमिशन आलं 2004 ते 2008. या बापट कमिशन नंतर सराफ कमिशन आलं 2008 ते 2012. सराफ कमिशन नंतर बाटिया कमिशन आलं 2013. जस्टिस बाट. त्यामुळं ह्या जाती अशाच आल्या, GR आल्या तशा. माझ्याकडे सगळे रिपोर्ट्स आहेत, 1000 पानाचे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळं सामाजिक मागासलेपण हे तपासलं गेल्यानंतर आणि हे रिकमेंडेशन केल्यानंतर सरकारचा कॉल असतो. कमिशन त्या कमिशनच्या ऍक्ट नुसार फक्त सुचवतं आणि सरकारने ते घेतलेले. त्यामुळे कोणतीही जात बेकायदेशीर आणलेली नाही, फॉलो केलं नाही असं अजिबात नाही. ठीक आहे. आरक्षण अभ्यासक आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक प्रकाश भागरत आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, गेली अनेक दशकं तुम्ही लढताय. ओबीसींना जे आरक्षण दिलं गेलं, ह्या आरक्षणानं ओबीसींचं किती भलं झालंय? काय ओबीसींच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडलेला आहे, सांगू शकाल का? आणि आता जी मांडणी केली जाते की मराठा समाज हा हकदार आहे, मराठा समाजाच्या वाट्याचा आहे, मराठा समाजाच्या हक्काची ती भाकरी आहे, ती ओबीसी मध्येच आहे, ही मांडणी तुम्हाला पटते का? खरं म्हणजे मराठा समाजाची भाकरी ही ओबीसी मध्ये आहे, ही मांडणी अजिबात पटत नाही. मूळता गावगाड्यावरचा जो ओबीसी आहे तो अजूनही तितकाच वंचित आहे. मंडळ आयोग लागू झाला 1990 ला. महाराष्ट्रात तो 1994 ला लागू झाला. त्याच्यानंतर 0 बजेट आला. 94 ला लागू झाल्यानंतर खऱ्या अर्थाने 50% सिलिंग झालं आणि क्रिमी लेअर लागू झालं. त्याच्यानंतर जी ग्रीव्हन्सेस कमिटी 2004 ला ऍडव्होकेट सुदर्शन नचिप्पन यांची जी ग्रीव्हन्सेस कमिटी झाली, त्या कमिटीमध्ये जो आढावा घेतला गेला, त्या आढाव्यात असं लक्षात आलं की मंडळ आयोग लागू होण्याच्या अगोदर ओबीसीचा प्रशासनातला टक्का हा 12% होता, 12.5%. आणि त्यानंतर जो सर्वे झाला त्याच्यात तो 4.5%. म्हणजे मंडळ आयोग लागू होऊन सुद्धा 10 वर्षानंतर ओबीसी हा नुकसानीत होता. खरं म्हणजे हे नुकसान भरून काढणं गरजेचं होतं, पण तसं न होता मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या 2004 ला या 5 जाती यांचा ओबीसी मध्ये समावेश करून घेतला. आता ज्या उच्चभ्रू तशा जाती होत्या यांचा समावेश झाल्यानंतर जे काय भरती प्रक्रिया झाली, त्या भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या समाजाचा त्या ठिकाणी अंतर्भाव झाला. परंतु मूळ ओबीसी आहे तो जिथं आहे तिथंच आहे, याच्यामध्ये काही फरक पडला नाही. त्याचं शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक ही जी स्थिती आहे, राजकीय सुद्धा ही स्थिती जशी आहे तशीच आहे. पण गेली 4 दशक मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा याच्याबद्दलची मागणी कमी अधिक प्रमाणात सातत्यानं होत राहिली. कारण काय होतं, का होऊ शकलं नाही? मराठा समाज ओबीसीमध्ये का येऊ शकला नाही? त्याच्या मागचं प्रमुख कारण काय होतं? कायदेशीर अडचण काय होती? मूळतः मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिक म्हणजे शैक्षणिक जरी मागास आज दाखवला गेला असला तरी तो सामाजिक मागास नाहीच आहे. दाखवला गेला कसं काय म्हणू शकता तुम्ही? दाखवला गेला म्हणजे काय? आज तो जो आयोग आहे, ज्या आयोगाने आतापर्यंत इतर जातींना केलं त्याच आयोगाने रिपोर्ट दिला ना, त्या आयोगावर कसं काय आपण संशय घेऊ शकतो? हे बघा, राणे समिती नेमली नाही, राणे समिती सोडा, गायकवाड आयोगाबद्दल बोलतोय मी. गायकवाड आयोगाने सुद्धा बाटिया आयोगाचा आधार घेतला ना. गायकवाडांनी वेगळं काय केलंय?
आज बाठिया आयोगाने जो सर्वेक्षण केलं ते मतदार यादीच्या आडनावावरून केलं. मला सांगा, आज आमचं तेच म्हणणं आहे, आज जो ओबीसी जो घाबरलेला आहे त्याचं कारण ते आहे की मुळात 2004ला ह्या जाती इन झाल्यामुळं त्यांच्यावर अन्याय झालाय आणि आता मराठा पण पुन्हा 50%चा जर आज आला तर त्याचं शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि इतर या सगळ्या याच्यात त्याचं नोकरीमध्ये सुद्धा त्याचं नुकसान होणार आहे. हीच खरी भीती आहे याच्यामध्ये. आणि मराठा म्हणजे राजकीय आरक्षण ही तुमची जास्त भीती आहे? हा, हीच भीती आहे. ठीक आहे, मी विचारतो आपल्यासोबत कदम सर आहेत. कदम सर, आता तुम्ही जेव्हा ही याचिका दाखल केली, प्रामुख्याने तुमचा फोकस कशावरती आहे? राजकीय आरक्षण आपल्याला मिळू शकतं ओबीसीमध्ये म्हणून ओबीसी आरक्षण हवा आहे? 10% आता जे विद्यमान आरक्षण आहे, ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे, ते आरक्षण का नको? सातत्यानं त्याच्याबद्दलची सुद्धा मांडणी केली जाते. आज ईडब्ल्यूएस आणि SEBCचं जे मेरिट आहे मेडिकलमधलं सांगितलं आज मुख्यमंत्र्यांनी, ते तुम्ही ऐकलं असेल, ते त्याच्यापेक्षा जास्त ओबीसीचं मेरिट आहे. मग या ओबीसी आरक्षणात आल्यानंतर मराठा समाजाचा फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का, की नुकसान होईल वाटतं? नाही, काय की ओबीसी मध्ये आल्यावरती परमनंट आणि परपिच्युअल कुठेतरी सोल्युशन मराठा समाजाला मिळणार आहे. कारण आता जे आरक्षण दिलेलं आहे 10% महाराष्ट्रामध्ये SEBCचं, ते किती वर्ष किती काळ टिकणार आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते काही सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती टिकू शकणार नाही. कारण ज्या लाईन वरती 2021 मध्ये जे 16% आपलं आरक्षण सुप्रीम कोर्टामधून क्रॅश झालेलं आहे, तीच लाईन आता आहे. आता काही वेगळं काही नाहीये. त्यामुळं मुळातच असं आहे. आणि यांचं जे मत आहे, आता ज्यांनी सांगितलं आपल्या तज्ञांनी, की मराठा समाज आल्यावर अजून आमच्या ताटातली भाकरी हिसकावल्या जाईल किंवा आम्हाला जे काही आहे, त्यांचं तर मत आहे की हे कमीच आहे. बरं, साधी गोष्ट आहे, आता मी जी सांगितली हे एकदम स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला आहे की SC आणि ST ला त्यांच्या संख्येच्या प्रमाणात म्हणजे 100% मिळते आणि ओबीसीला त्यांच्या लोकसंख्येच्या 50% मिळते. हे सांगतायत का आता मी जसं बोललो त्या लाईन वरती 32% म्हणजेच यांची 64% लोकसंख्या आहे का आणि 130% होते का? ही आकडेवारी कुठं जाणार आहे? आणि ऍट द एंड ऑफ द डे आता जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे चाललेलं इनिशिएटिव्ह, त्याच्यानुसार जातीय जी जनगणना होणार आहे, ते एकमेव सोल्युशन आहे. ते म्हणायला तयार आहेत का आता ओबीसी बांधव की चला ठीक आहे, आता आम्ही जे मराठा समाज म्हणतोय की आमची भाकर त्यांच्या ताटात गेली, पण ते म्हणायला तयार आहेत का की चला महाराष्ट्र शासनानं सेंटरची जेव्हा होईल तेव्हा होईल आणि त्यांनी जातीय गणना करावी? एक मुद्दा, ईडब्ल्यूएसचं आरक्षण नाकारण्यामागची नेमकी भूमिका काय आहे असं तुम्हाला वाटतं? ईडब्ल्यूएस मध्ये राजकीय आरक्षण नाही, कारण ईडब्ल्यूएसला तर आता कायदेशीरदृष्ट्या संरक्षण आहे. ईडब्ल्यूएस टिकाऊच आहे तसं बघितलं. ईडब्ल्यूएस नको पण आम्हाला ओबीसीतलं हवं, याच्या मागचं कारण राजकीय आरक्षण आहे का? नाही, मुळात मुद्दा असाच आहे की सामाजिक आणि शैक्षणिक रित्या मराठा समाज मागास आहे. जे आमचे बांधव आज कुणबी म्हणून ओबीसी मध्ये आरक्षण घेतात, ते आणि आम्ही एकच असताना आम्हाला एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी उच्चभ्रू समाजासाठी आर्थिक निकषांवर जर आरक्षण मिळणार असेल तर आम्ही तिकडे जाण्याचं काही कारण नाही. आम्ही मूळ जे आहोत तेच मागतोय. आमची जी खरी भाकरी आहे तीच आम्हाला. आणि आता ज्यांनी सांगितलं की 1994 मध्ये अचानक 14% जे वाढवलं ना एक्स्ट्रा, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे कुठल्याही कमिशननी स्टडी केली नाही, काही नाही. वन फाईन मॉर्निंग GR काढला आणि वाढवून टाकलं. 92 साली होती वकील साहेब, मुटाटकर समितीचा रिपोर्ट मी तुम्हाला पाठवून देईन. बरं, काही राव सरांचा बोलतोय तुम्हाला की त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे क्वांटिफाईड डाटा नव्हता आणि तिथं कुठलेही ओव्हरवेल्मिंग रिझन्स नव्हते. एक लक्षात घ्या, जर करता मराठा समाज ओबीसी मध्ये आला आणि तुम्हाला वाटत असेल की त्या कंपार्टमेंट मध्ये गर्दी होईल आणि आम्हाला जास्त मिळणार नाही, उलट मराठा समाज आल्यामुळे क्वांटिफाईड डाटाच्या जोरावरती 50%ची जी कॅप आहे इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या डायरेक्शन नुसार, ती सुद्धा वाढवल्या जाऊ शकते. त्याचं कारण असं आहे की आपल्याला स्पेशल रिझनिंग द्यावे लागतील. स्पेशल रिझन जर दिले, मी तोच मुद्दा विचारतो सर, अगदी टू द पॉइंट तुम्ही बोललात. मला त्याच्याबद्दल विचारू द्या. मंगेशजी, समजा मराठा समाज आता ओबीसीमध्ये आला तर ओबीसीचं जे आता 27% आरक्षण आहे ते पुढे जाऊ शकतं ना, कारण इथल्या मागासांची संख्या इतर राज्यांमध्ये ज्या प्रकारे जिथं मागासांची संख्या जास्त असेल समजा, तर मग तिथलं आरक्षण सुद्धा जास्त आहे. अशा प्रकारची रचना होऊ शकते महाराष्ट्रामध्ये सुद्धा. आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात जाऊन 50%च्या वरची कॅप आपण ओलांडू शकतो का? कायदेशीर अडचण काय त्याच्यात?
म्हणजे एक भाऊ उपाशी पण राहणार नाही, आपल्यालाही मिळेल आणि त्यांनाही मिळेल, अशा प्रकारची रचना तुम्हाला नाही का करता येणार? याचा बेस सगळ्यात महत्वाचा ओबीसीचं आरक्षण म्हणजे सामाजिक मागासलेपणाची कसोटी ही पार करणं. याचा प्रयत्न बराच वेळा झाला. नारायण राणे कमिटीच्या वेळेस झाला, त्याच्यानंतर जस्टिस MG गायकवाडांच्या वेळेस झाला आणि 2021ला स्ट्राईक डाऊन केलं. आता परत तिसऱ्यांदा प्रयत्न केलाय. शुक्रे कमिटीचा रिपोर्ट सादर केलेला आहे. मी वकील साहेबांच्या आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या रेफरन्ससाठी सांगतो, इंदिरा साहनीचे तुमचा जे 770 नंबर पॅरा आपण वाचावा सगळ्यात. तर याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिले, काही डॉमिनंट कास्ट काही रिझन देऊन अशा प्रकारे घुसण्याचा प्रयत्न करतील आणि संविधानिक अधिकारांचा गैरवापर करतील. त्यानंतर जयश्री पाटीलचे मी आवर्जून सगळ्यांना सांगतो, जयश्री पाटील जो खटलाय म्हणजे आताचं जे गायकवाड आयोग स्ट्राईक डाऊन केला 2021 फडणवीसांच्या काळात दिलेल्या आरक्षणाच्या त्याच्यामध्ये येस त्याचा पॅरा नंबर 307, 308 ते 326 हे सगळे पॅरा म्हणजे डोळ्यात अंजन घालून वाचावे. यातला 326चा सगळ्यात शेवटचा मी सांगतो, वी आर इन द व्ह्यू दॅट कन्क्लुजन ड्रॉन बाय कमिशन इज नॉट सपोर्टेबल फ्रॉम डेटा कलेक्टेड. The data collected and tabled by commission as note above clearly proves that Marathas are not socially educationally backward. एक्झॅक्टली. मला प्लीज माझ्याकडे वेळ कमी आहे. मी 2 प्रश्न त्या दोघांना पण घेतोय. सर, सुप्रीम कोर्टानं जेव्हा आधीच्या आरक्षण नाकारताना सोशली बॅकवर्ड नाकारलेलं आहे, तर मग अशा परिस्थितीमध्ये सोशल बॅकवर्ड क्लासमध्ये मराठा समाजाला टाकणं किती चॅलेंजिंग असेल, किती सोपं असेल? अधिक राव सर तुम्ही आणि नंतर शेवटची कमेंट कदम सर. पहिला रिपीटेडली सांगितलं गेलं की परत ती स्क्रुटिनी होणार, सुप्रीम कोर्ट हा कायदा जो 2024चा आहे तो रद्दबातल करेल. मला वाटत नाही तसं काय होणार आहे. कारण काय झालं, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल चेंज झालं 2019 मध्ये, ज्याच्याने 10% आरक्षण जो EWS मध्ये येतो ते अलाउड झालं आणि तो कायदा पण सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज केलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काही दखल दिला नाहीये. त्याच्यामुळे आज आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे ज्याच्या आधारे हा 10% इकॉनॉमिक बॅकवर्ड मिळू शकतो. त्याच्यामुळे तो मला वाटत नाही बॉम्बे हायकोर्ट पण रद्दबातल करेल किंवा पुढे सुप्रीम कोर्ट पण रद्दबातल करेल. मग तोच तर मुद्दा आहे ना, त्यांचं तेच म्हणणं आहे की हे टिकू शकणार नाहीये आणि म्हणून अडचण आहे. कदम सर, EWS का घेत नाहीये? ठीक आहे, मी त्याच्याबद्दल त्यांना विचारतो. सर, त्याचं पण उत्तर द्या. आणि दुसरं म्हणजे, जर या आधी सुप्रीम कोर्टानं सामाजिक दृष्ट्या मागास मानलेलं नाही तर मग थेट उचलून ओबीसी मध्ये टाकणं, मग ते चॅलेंज नाही का होणार? उद्या सरकारी आंदोलक आलेत म्हणून एका कागदावरती लिहून देईल समजा, म्हणजे असं काही होत नाही, पण कागदावरती त्यांनी दिलं आणि ते पुन्हा चॅलेंज झालं तर पुन्हा समाजाची फसवणूक नाही का होणार? नाही, याच्यात मुळात मुद्दा असा आहे की 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं जे सामाजिक मागासलेपण जे आहे ते एक्सेप्ट केलं नाही, जे आपण बोलतोय. खरं म्हणजे तिथं कुठंतरी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण तिथं कमी पडलो. मग गव्हर्नमेंट कुणाचीही असो, आपण त्या पद्धतीनं तिथं मांडणी करण्याची गरज होती. क्वांटिफाईड डाटा आहे. मला लक्षात एक आणून द्यायची गोष्ट की जो कुणबी समाज आज ओबीसी मध्ये आहे, जो आमचा सगळ्या सोयरा आहे, त्यांनी जर मागासले पण जर एक हे होत असेल, जर त्यांचे जे देव आहेत, त्यांचे जे काही रूढी चालीम परंपरा आहेत, लग्नाच्या पद्धती आहेत, सगळ्या आहेत त्या एकच असतील, त्यांचा पण व्यवसाय शेती असेल, आमचा पण शेतीच असेल, हेच सगळे टचस्टोन आहेत, हेच सगळे निकष आहेत, वेगळं काही होणार नाही याच्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सस्टेनेबल आहेत. फक्त आपल्याला त्याच्यासाठी कठोरात कठोर मेहनत घ्यावी लागेल आणि इव्हन जातीनिहाय जनगणना जी आहे ती सुद्धा करायला काही हरकत नाही. महाराष्ट्र शासनाने पण आणि ती करायला हवी. माझं तर म्हणणं आहे, एकदा या महाराष्ट्रात दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये खरे जे वंचित आहेत ना, ज्यांना आरक्षणाची गरज आहे, ते पण कधीतरी सरकारी दरबारी त्या कागदावरती यायला हवेत अशी सुद्धा अपेक्षा आहे. कारण आरक्षणाचा हा सगळा जो गोंधळ आहे त्यातून एकदा सुसूत्रता यामध्ये आली तर खऱ्या लाभार्थींपर्यंत आरक्षणाचं पाणी जाईल अशी आशा सुद्धा आपण करूया. पण ही चर्चा आज सुद्धा पूर्ण राहिलेली आहे. आता सगळे सोयरीचा जो मुद्दा काढलेला आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठा समाजाला ओबीसीमध्ये जाण्याच्या संदर्भातली ती एक पायवाट असू शकेल का, त्याच्याबद्दलची चर्चा आपण करूया. पण प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. प्रेक्षकांनी आपलं मत काय नोंदवलंय? मराठा समाजाला न्यायासाठी ओबीसी आरक्षण हाच एकमेव पर्याय आहे का, असा प्रश्न जेव्हा आपण विचारला
तेव्हा 83% लोकांना वाटतंय होय, 17% लोकांना नाही असं वाटतंय. आज जनभावना ही आहे आणि त्यामुळे सरकारला आता या जनभावनेला द्यायचंय एक समाधानकारक उत्तर आशेनं आलेल्या त्या हजारो लाखो माणसांना जे घरात वाट बघतायत त्यांना सुद्धा. आज या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्दे 4च्या चर्चेत आपण इथे थांबतोय. धन्यवाद.